तर झी मराठी वाहिनीवर 31 ऑगस्ट 2020ला देवमाणूस या मालिकेचा पहिला सीझन प्रदर्शित झाला आणि पहिला सीझन प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं आणि मग पहिल्या सीझनच्या यशानंतर 19 डिसेंबर 2021ला या मालिकेचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आणि मग देवमाणूस या मालिकेचा दुसरा सीझन सुद्धा सुपरहिट ठरला आणि आता मग या दोन्ही सीझनच्या यशानंतर आता येत आहे देवमाणूसचा तिसरा सीझन म्हणजेच देवमाणूसचा मधला अध्याय। म्हणजेच पहिल्या भागामध्ये आपण पाहतो की अजित कुमार देव म्हणजेच देवी सिंग आणि लोकांचा देवमाणूस हा अचानक गायब होतो। सगळ्यांनाच वाटतं की त्याचं निधन झालेलं आहे, पण दुसऱ्या सीझनमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की राजस्थानमधून देवमाणूस म्हणजे डॉक्टर अजित कुमार देव हा परत येतो आणि मग गावामध्ये आल्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की मी डॉक्टर नाही, मी नटवर सिंग आहे। तर असं काय आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये पाहायला भेटलेलं आहे। तर देवमाणूस या मालिकेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की तो गावातून अचानक गायब कसा झाला आणि तो राजस्थानमध्ये कसा पोहोचला आणि त्याने तिथे किती जणांना फसवलं। तर हे सगळं आपल्याला देवमाणूस सीझन 3 म्हणजे देवमाणूस या मालिकेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये पाहायला भेटणार आहे आणि या मालिकेमध्ये आपल्याला सरू आजी दाखवण्यात येणार नाही, तर तिची जुळी बहीण नरू आजी पाहायला मिळणार आहे। तर आणखी एक प्रश्न, ही मालिका खरंच सत्य घटनेवर आधारित आहे का? तर हो, ही मालिका सत्य घटनेवर आधारित आहे आणि ही मालिका सातारा जिल्ह्यातील संतोष पोल कुख्यात डॉक्टर डेथच्या गुन्ह्यावर प्रेरित आहे। संतोष पोलने 13 वर्षांमध्ये 6 जणांचा खून केला होता आणि त्याच्याच क्रूर कथेने भरलेली ही मालिका थरार आणि रहस्याने भरलेली कथा सादर करते, जिथे किरण गायकवाडने साकारलेली डॉक्टर अजित कुमार देव याची भूमिका आपल्याला पाहायला मिळते, जो एक बनावट डॉक्टर गावकऱ्यांना फसवून त्यांचा खून करत असतो। आणि या मालिकेची कथा जरी संतोष पोल याच्या गुन्ह्यावर आधारित असली तरी पण या मालिकेमध्ये काही नाट्यात्मक आणि मनोरंजनासाठी काही काल्पनिक बदल केलेले आहेत। तर देवमाणूस या मालिकेचा मधला अध्याय तुम्ही पाहण्यासाठी उत्सुक आहात का? कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।